मंडळी, तुमचं हॅरीच्या किचन मध्ये स्वागत आहे. आपल्या भारताची जशी संस्कृती की आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गोडापासून चालू करतो, तसंच माझ्या किचनची सुरुवात आपण गोडापासूनच चालू करूया. गुलाबजामुन बनवून घेऊया आज आपण आपल्या किचन मध्ये. गॅस आपण चालू करून घेतलेली आहे. गॅस चालू करून त्यावर पॅन ठेवलेला आहे. पॅन मध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया. पाणी सोबत साखर सुद्धा टाकलेली आहे. पाक तयार केलेला आहे. त्यासोबत आता आपण गुलाबजामुनचे पावडर सुद्धा भिजवून घेऊया. गुलाबजामुनचे पावडर आपण इथे दुधाने भिजवत आहे. याऐवजी आपण पाणी सुद्धा उपयोग करू शकत होतो. गुलाबजामुनच्या पावडरला चांगल्यापणे भिजवून ठेवूया. गुलाबजामुनचे पावडर भिजलेले आहे. आता आपले छानपैकी त्याचा एक गोळा तयार केलेला आहे. तो गोळा आता आपण काही वेळासाठी झाकून बाजूला ठेवून देऊया. तो बाजूला ठेवलेला आहे. त्यासोबत आता आपण पाकसुद्धा चेक करून घेऊया. पाक आपण आता चेक केलेला. पाक थोडा आपला व्हायचा आहे, तर आणखी त्याला काही वेळ आपण गॅसवरच राहू देऊ आणि तेव्हापर्यंत आपण गुलाबजामुनचे गोळे तयार करून घेऊया. गुलाबजामुनचे गोळे आपण तयार केलेले आहे. तयार करता आपण इकडे गॅसवर तेलसुद्धा ठेवलेलं होतं. तेल आपलं गरम झालं का हे सुद्धा चेक करत आहे. तेल आपलं इथे गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण गुलाबजामुन टाकून घेऊया. गुलाबजामुन आपण टाकलेले आहे. त्यासोबत याला कमी फ्लेमवर आपण होऊ देऊ. कमी फ्लेमवर याला तपकरी रंग येतपर्यंत आपण होऊ द्यायचा आहे. आता आपण संपूर्ण गुलाबजामुन यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यासोबत याला आपण तपकरी रंगापर्यंत तळून सुद्धा घेतलेलं आहे. आता आपले गुलाबजामुन तयार झालेलं आहे. आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. ते आता आपण एका प्लेटमध्ये काढले. आता त्यासोबत आपण त्याला पाकामध्ये सुद्धा टाकून देऊया. पाकामध्ये त्याला एकजीव होतपर्यंत आपण एका बाजूला ठेवून देऊया 10 ते 15 मिनटं. ते पाकामध्ये हे झालेलं आहे. आता आपण त्याला काढून घेऊया पाकामधनं काढलेले आहे. त्यासोबत आता त्याला आपण बाउलमध्ये सुद्धा काढूया. बाउलमध्ये काढून त्याचं टेस्ट घेऊया. 1 मिनटं आपण बाउलमध्ये अगोदर काढून घेऊया. बाउलमध्ये काढलेलं आहे. टेस्टसुद्धा घेतलेला आहे. खूप छान आपले असे गुलाबजामुन झालेले आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा